कोण होती ती वाईट माणसं आणि अबीरला इतक्या बंद खोलीत त्यांनी का बांधून ठेवलं होतं? माहिती नाही रे बाळा, मी पण तोच विचार करतोय की अबीरचा या सगळ्याशी काय संबंध आहे. मला अबीरची खूप काळजी वाटते, मला त्याला भेटायचे. चल ना. आता नाही जाऊ शकत आपण, तिकडे अबीरचे वडील पण असतील, आई वडील आहेत ना, ते काळजी घेतील. हो बाबा, पण जाताना अबीरची आई खूप रडत होती आणि त्याचे बाबा पण घाबरले होते. अशा वेळी आपण त्यांच्या सोबत असायला हवं ना. बाळा, उद्या जाऊयात आपण, आज नको. जा वर जा, मी येतो. जा 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 जा. बरोबर बोलते ती. अशा कठीण प्रसंगात सावलीसोबत तू थांबायला पाहिजे होतास. असं एकटीला सोडायला नाही पाहिजे होतं आपण. तू काय ओवीसारखं बोलतोस? तिकडे सावलीचा नवरा होता ना, मग त्याच्यासमोर मी कुठल्या हक्काने सावलीला सांभाळणार होतो? या हक्काने 1 गुंठाच्या तावडीतून स्वतःचा जीव धोक्यात घालून अबीरला सोडवलंस ना, त्याच हक्काने. हे बघ, आपण सोशल वर्क करतो, बऱ्याच महिला येतात आपल्याकडे, त्यांना आपण मदत करतोस ना, मग तशीच मदत केली मी सावलीला, बाकी काही नाही. सारंगदा, आपण ज्या महिलेला मदत करतो आणि आता सावलीला जी मदत करतो ना, ते जमीन आसमानाचा फरक आहे. काही फरक नाही आहे फरक. आणि काय फरक आहे ना, हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे स्वतःला फसवू नकोस. साहेबांनी ती मोठी गोष्ट का नाही सांगितलीस? त्यांना का नाही बोललंस की ज्या माणसाने आपल्याला बेदम मारलं कदाचित तोच माणूस होता जो 8 वर्षापूर्वी आपल्याला नडला होता? अरे साहेबांना सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. साहेब आता चिडलेले आहेत. साहेबांना जर ही जुनी गोष्ट उरकून काढली ना, तर साहेब आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. ते पण बरोबर आहे. ते जाऊ दे. अरे एक गोष्ट मला कळत नाहीये, साहेबांनी आपल्याला त्या पोराला म्हणजे त्या अबीरला पळवायला सांगितलं होतं, त्याला ती सावली मुलगा म्हणून छातीची धरून बसली होती. अरे 8 वर्षापूर्वी आपण सावलीचा बाळ पळवलं होतं, मग हा पोरगा सावलीचा मुलगा कसा असू शकतो? लय मोठा घोड आहे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त पैशाची मतलब आहे. ते पण बरोबर आहे. चल निघू इथून आधी. चल चल. सुपर हिरो बघा ना आईला. मला नसतं जायचं कुठे, मला तुमच्यासोबत आणि ओवीसोबत इथे राहायचं असतं. सांगा ना आईला. अबीर, रिक्षात बस लवकर. काय चाललंय सावली? माझं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? वाट का अडवलीत माझी? तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही निघालोय ते? जगन्नाथजींनी सांगितलं मला. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही आलात. ज्यांनी मला इतकी वर्ष सांभाळलं, मी त्यांचं ऐकलं नाही. तुम्हाला असं का वाटतं सारंग की मी तुमचं ऐकेन? मैत्री खातीर. मैत्री आहे ना आपल्यात.